मेहकर तालुक्यातील एका गावातील वृद्ध माऊली त्यांना 4 अपत्य, 2 मुलं, 2 मुली असून ते आपल्या जन्मदात्या आईचा सांभाळ करीत नाही। या वृद्ध माऊलीचे पती वृद्धापकाळाने मरण पावले। त्यांच्याकडे 8 एकर शेती होती। ती शेती तिने दोन्ही मुलांना वाटून दिली। त्यानंतर मुलांनी त्या वृद्ध माऊलीला घराबाहेर काढून दिले। तेव्हापासून तिला दोन्ही मुलीकडे राहत होती। तिच्या दोन्ही मुली व जावई नातवंड तिचा सांभाळ करण्यास तयार आहे, परंतु ती जुन्या विचाराची आहे। मी जावईच्या घरी आता जास्त दिवस राहू शकत नाही, मी माझं पाहून घेईन, मी जाते असं म्हणून ती मेहकरला आली। तिची भेट सामाजिक कार्यकर्ता सौ जयाताई जयदे व वाघ यांच्याशी झाली। त्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी चिखली येथील आंबेडकरी चळवळीचे निस्वार्थ सामाजिक काम करणारे भाई विजयकांत गवई यांच्याशी संपर्क केला। त्यांनी सल्ला दिला की त्या निराधार वृद्ध माऊलीला बोकर येथील वृद्धाश्रमात दाखल करून त्यावर त्यांनी व वृद्ध माऊलीने होकार दिल्याबरोबर भाई विजयकांत गवई यांनी निराधार लोकांची निस्वार्थपणे सर्व प्रकारची मोफत सेवा देणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम बोकरचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना संपर्क करून निराधार वृद्ध माऊलीला वृद्धाश्रमात प्रवेश देण्यास विनंती केली। यावरून आश्रमची पूर्ण कागदोपत्री कारवाई करून सदर निराधार वृद्ध माऊलीची माहिती चिखली पोलीस स्टेशनला देऊन तुकाराम आश्रय वृद्धाश्रम बोकर येथे प्रवेश देण्यात आला। यावरून लक्षात येते की जे आई वडील आपल्या मुलांना तळहातांच्या फोडाप्रमाणे जपत लहानाचे मोठे करतात आणि वृद्धावस्थेमध्ये ती आपली काळजी घेतील या आशेवर जगत असतात, मात्र आजच्या स्वार्थी जमान्यात काही स्वार्थी लोक आपल्या आई वडिलांचा सांभाळ न करता त्यांना रस्त्यावर सोडून देतात। आजही असे अनेक निराधार वृद्ध आहेत, परंतु त्यांना वृद्धाश्रमाची माहिती नसल्याने ते आजही भटकंती करीत आहे। असे निराधार वृद्ध आजी आजोबा, विधवा, घटस्फोटित महिला व अनाथ बालके कुठेही निदर्शनास आल्यास कृपया संपर्क करावा किंवा थेट मानव सेवा प्रकल्पच्या हेल्पलाईन नंबरवर 8855850378 वर संपर्क करावा, असे आवाहन यावेळी आंबेडकरी चळवळीचे सामाजिक नेते भाई विजयकांत गवई यांनी केले आहे। यांनी अनेक सामाजिक कार्य केलेले आहे। त्यात आज निराधार वृद्ध माऊलीला वृद्धाश्रमात प्रवेशित करून एक फार मोठे सामाजिक कार्य केले आहे। त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी दिलीप वरघट यांची रिपोर्ट।